नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सेट नेट टेट इजुमॉल या आपल्या चॅनलवरती। आपण आज काय करणार आहोत, तुमचा म्हणजे सेटचे जे पेपर होत झालेले आहेत आपले प्रिव्हियस इयरचे, त्याच्यामधला लॉजिकल रिजनिंगचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपण आज घेणार आहोत। आपण एक सिरीज सुरू करणार आहोत आणि हळूहळू आपण काय करणार आहोत, आपल्या ॲपमध्ये असेल किंवा यूट्यूबवरती पण आपण लेक्चर रोज घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सेट 1चा पेपर सोपा जाऊ शकतो। ठीक आहे, तर बघूया आज सगळ्यात पहिले आपल्याला सुरुवात करणार आहोत ह्या लेक्चरची लॉजिकल रिजनिंगच्या PYQने। तर बघूया फर्स्ट क्वेश्चन। पहिला क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, पहिला क्वेश्चन बघा दिलेला आहे। ठीक आहे, दिसतं हा क्वेश्चन बघा। दोन्ही पण आपण काय केलं आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये पण क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ज्या पद्धतीनं किंवा तुम्हाला जे लँग्वेज सोपी वाटेल त्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, पहिला क्वेश्चन काय दिलं बघा, पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे। आता ह्याचा अर्थ बघा, की जी हे समजत नाही आपल्याला, मग अशा वेळेस इंग्लिश पण जायचं बघा। इन अ रनिंग रेस राणी वॉज बिहाइंड शोभा। आता मी डायग्राम काढतो, राणी वाज बघा, राणी वाज बिहाइंड शोभा, शोभाच्या पाठीमाग आहे राणी। ठीक आहे, राणी वाज बिहाइंड शोभा, रनिंग चालली ना त्यांची। ठीक आहे, राणी वाज बिहाइंड शोभा समजलं, राणी वाज बिहाइंड शोभा। हु ह्याचा अर्थ बघा, इथं समजत नाही पण इथं समजतो। हु वाज अहेड ऑफ आदिती, हु म्हणजे कोण, शोभाबद्दल बोलता। हु म्हणजे कुठं दिलं बघा, शोभानंतर लगेच हु आलेला आहे। तुमचं जर इंग्लिश ग्रामर चांगलं असेल तुम्हाला समजेल, हे हु हा शब्द किंवा जो की हा जो शब्द आहे तो शोभासाठी वापरलेला आहे। हु वाज अहेड ऑफ आदिती, शोभा कोणाच्या पुढे, हु वाज बघा, शोभा हु वाज अहेड ऑफ आदिती, म्हणजे शोभा हु वाज अहेड ऑफ आदिती म्हणजे इथं कुठंतरी आदिती आहे। ठीक आहे, बघा इथं आदिती आहे, शोभा हु वाज अहेड ऑफ आदिती। ठीक आहे, रिहाना वाज बिहाइंड आदिती बघा, रिहाना वाज बिहाइंड आदिती, रिहाना REHANA, रिहाना वाज बिहाइंड आदितीच्या नंतर होते। अँड अहेड ऑफ राणी, राणीच्या अगोदर आणि आदितीच्या नंतर। बघा कशी डायग्राम तयार झाली बघा। सगळ्यात पहिले काय लिहिलं त्यांनी, परत काढतो मी बघा, डबल काढतो इकडं। राणीच्या पुढं कोण आहे, शोभा आहे बरोबर, शोभा आहे। आणि शोभाच्या नंतर बरोबर, राणीच्या पुढे शोभा आहे आणि शोभा हु वाज अहेड ऑफ आदिती, शोभा कोणाच्या पुढे आहे, शोभा आदितीच्या पुढे आहे। आणि आदितीच्या नंतर कोण आहे, रेहाना आहे, आदितीच्या नंतर आहे रेहाना, म्हणजे अशी त्यांची काय झालेली सिरीज आहे, समजतं। तर शर्यतीमध्ये पुढून मागे कोणता क्रम आहे, पुढून मागे विचारला, किंवा काय म्हणू शकतो आपण इंग्लिशमध्ये बघा, फ्रॉम फ्रंट टू बॅक। तो फ्रंटला कोण आहे, शोभा आदिती रेहाना राणी बघा, शोभा आदिती रेहाना राणी, शोभा आदिती रेहाना राणी। ऑप्शन नंबर बी किंवा पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आलेलं आहे। क्लिअर झालं, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने किंवा काय म्हणू शकतो आपण, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल ऑर लॉजिकल ऑर्डर। एक बेसिक दिलेलं आहे आपल्याला, एक म्हणजे सांगितलेलं आहे की एक बघा, विंडोज वॉल्स फ्लोर। ठीक आहे, विंडोज वॉल, एकच मिनिट, हां, विंडोज वॉल्स फ्लोर हे काय दिलेलं आपल्याला, एक ऑर्डर दिलेली आहे इंडिकेटिंग अ करेक्ट सिक्वेन्स। ठीक आहे, आता सगळ्यात पहिले बघा काय दिलं, विंडो वॉल फ्लोर फाउंडेशन रूफ रूम। एक म्हणजे काय, किंवा खिडक्या भिंती फरशी पाया छत खोली, म्हणजे एक रूम दिलेली आहे। रूमचे सिक्वेन्स कशी असते, रूम बनताना सिक्वेन्स कशी असते, तर सगळ्यात पहिले काय बनतं बरं, पाया। मग सगळ्यात पहिले आपल्याला समजते की सगळ्यात पहिले पाया असतो, किंवा आपण त्याला काय म्हणतो फाउंडेशन सगळ्यात पहिले पाहिजे। मग फाउंडेशन म्हणजे 4 नंबरचं आकृती पहिले पाहिजे, म्हणजे हे पर्याय दोन्ही कटले, आपले पर्याय दोन्ही पण कटले। आता 4 नंतर बघा 2 आहे आणि 4 नंतर 3 आहे, मग फाउंडेशन नंतर आपण काय करतो, भिंती बांधतो का फाउंडेशन नंतर आपण फ्लोअर करतो, आता सांगा, फाउंडेशन नंतर आपण भिंती बांधतो का फाउंडेशन नंतर फ्लोअर करतो, तर फाउंडेशन नंतर आपली फ्लोअर असते बरोबर, म्हणजे 4 पाहिजे नंतर 3 पाहिजे, मग फ्लोअर नंतर काय करतो आपण बघा, फ्लोअर नंतर वॉल बांधतो आपण बघा, 4 नंतर 3 नंतर 2, आणि इथं काय दिलेलं आहे 4 3 2, इथं 4 नंतर आपण 2 घेतलं, वॉल घेतल्या, फाउंडेशन नंतर फ्लोअर तयार होतो, फ्लोअर नंतर भिंती तयार होतात, भिंती नंतर विंडो तयार होतात, आणि विंडो नंतर काय होतं तयार, सगळ्यात शेवटी तयार होतं 4 3 2 1 6। इथं एक पर्याय चुकलेला आहे, बहुतेक इथे पर्याय आलेला नाही आहे, इथं 4 3 2 1 6 याच्यातलं एक पर्याय त्यांनी मिस केलेला आहे। तर आपलं उत्तर आहे हे 4 नंतर, तिथं बघा ही सिक्वेन्स काय दिली, 4 नंतर 2 काय दिलं, फाउंडेशन नंतर वॉल दिलं, वॉल नंतर काय दिलं, विंडो दिल्या, आणि फ्लोअर कुठे गेला, त्याच्यामुळे हा पर्याय पण होत नाही, आणि हा पर्याय म्हटलं त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक ही, तर हा पर्याय बरोबर आहे का बरं, हे बघा 4 होणार, सगळ्यात पहिले फाउंडेशन होणार बरोबर, 1 नंबरला फाउंडेशन झालं, 2 नंबरला काय म्हणू शकतो आपण फ्लोअर झालं, 3 नंबरला काय झालं आपल्या, 3 नंबरला आपल्या काय म्हणू शकतो आपण त्याला, भिंती झाल्या, भिंती झाल्यानंतर आपलं काय होतं, खिडक्या होतात 4 नंबरला, खिडक्या झाल्यानंतर 5 नंबरला रूफ होतं, आणि सगळ्यात शेवटी काय होतं, आपली रूम तयार होते। म्हणजे 4 बघा, म्हणजे हे 4 नंतर 3 नंतर 2 नंतर 1, 4 3 2 1,
आणि त्याच्यानंतर काय पाहिजे 6च्या अगोदर काय पाहिजे आपल्याला, इथं समजा ऑप्शन नंबर इथं 5 पाहिजे, इथं 6 पाहिजे, म्हणजे असा ऑप्शन पाहिजे आपल्याला 5 आणि 6 ही सिक्वेन्स आहे आपली. 5 नंबरला कोणी रूफ आहे, नंतर रूम तयार होते. समजतं. हे प्रिंटिंग मिस्टेकमुळे एक त्यांचा अक्षर चुकलेला आहे, बाकी ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हॉर्स इज अ हर्बिओरस ॲनिमल. हर्बिओरस म्हणजे काय, तृणभक्षी. म्हणजे काय, हर्बिओरस असतात आणि कार्निओरस असतात. हर्बिओरस म्हणजे काय, गवत खाणारा किंवा तृण खाणारा, म्हणजे गवत खाणारा. दिस स्टेटमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ. तर हे स्टेटमेंट एक्झाम्पल कशाचं आहे, परसेप्शनचं आहे. कशाचं एक्झाम्पल आहे, परसेप्शनचं एक्झाम्पल आहे, किंवा ह्याला काय म्हणतो आपण, प्रत्यक्षच एक्झाम्पल आहे. हा प्रश्न काय होता की डायरेक्टली समजा लॉजिकल टाईपमध्ये क्वेश्चन होता. ठीक आहे. नंतर खाली दिलेल्या विधानावर आधारित निष्कर्ष उचित आहे, किंवा आपण काय म्हणतो सिलॉजिझमचे क्वेश्चन्स आहेत हे. ठीक आहे. स्टेटमेंट 1 काय दिलं बघा आपल्याला, सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट. बघा, सम ॲनिमल्स आर हे वेन डायग्रामचे क्वेश्चन्स आहेत. हे ॲनिमल आहे, सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट, बरोबर, INTLLIGENT. सम ॲनिमल्स आर इंटेलिजंट. इंटेलिजंट ॲनिमल्स आर मंकी. काय सांगितलं बघा त्यांनी, इंटेलिजंट ॲनिमल, जे इंटेलिजंट ॲनिमल आहेत ते मंकी आहेत. बघा, इंटेलिजंट ॲनिमल हे काय आहेत, हे मंकी आहेत. इंटेलिजंट ॲनिमल्स आर मंकी. इंटेलिजंट ॲनिमल्स, किंवा आपण काय म्हणतो बघा, इंटेलिजंट पण आहे आणि ॲनिमल पण आहे. सम ॲनिमल, किंवा काय म्हणतो तिकडे बघा, काही प्राणी बुद्धिवान आहेत. काही प्राणी बुद्धिवान आहेत. बघा, काही प्राणी बुद्धिवान आहेत आणि माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. मग माकडे कुठे येणार बरं, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, म्हणजे हे काय होणार, ह्यांच्यासोबत सुद्धा काय होणार, हा मिक्स होणार आहे. माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. बघा, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत म्हणजे ॲनिमलमध्ये पण येणार, इकडे पण येणार. ठीक आहे. मग कन्क्लुजन काय दिलं, ऑल मंकीज आर इंटेलिजंट. सगळे मंकी इंटेलिजंट आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, सर्व माकडे बुद्धिमान आहेत. बघा, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, काही प्राणी बुद्धिवान आहेत, काही प्राणी बुद्धिवान आहेत. माकडे बुद्धिवान प्राणी आहेत. माकडे येणार आपले, आणि ते कुठे येणार, ॲनिमलमध्ये पण येणार आणि बुद्धिवानमध्ये पण येणार. म्हणजे माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, हा इथला पूर्ण येणार, बरोबर. ठीक आहे. सर्व माकडे बुद्धिवान आहेत, तर स्टेटमेंट बरोबर असेल काय, तर सर्व माकडे बुद्धिवान आहेत, बरोबर स्टेटमेंट आहे. आणि घोडे बुद्धिवान आहेत, तर घोड्याचा इथं संबंध दिलाय का इथं, त्यांनी काय ते बघा, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, काही प्राणी बुद्धिवान आहे, मग घोडे बुद्धिवान असू शकतात का, असू पण शकतात किंवा नसू पण शकतात. त्यामुळे घोडे बुद्धिवान आहेत हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. मग फक्त इथं काय दिलं बघा, संकेत. मग कोणतं स्टेटमेंट बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत, उचित आहेत, विचारा ना, उचित. मग दुसरं स्टेटमेंट जिथं जिथं दुसरं आहे ते सगळं चुकलेलं आहे. म्हणजे फक्त काय, स्टेटमेंट नंबर 1 किंवा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. काय पर्याय आपला, सर्व माकडे बुद्धिमान आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, काही प्राणी बुद्धिमान आहेत आणि माकडे हे सगळे बुद्धिमान आहेत. माकड हा बुद्धिमान प्राणी आहे. मग याचा अर्थ काय झाला, सर्व माकडे बुद्धिमान आहेत. आणि घोड्याबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. मग घोडे बुद्धिमान असू शकतात किंवा नसू पण शकतात. त्यामुळे निष्कर्ष 2 चुकलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग द टर्म्स. बघा, एंटरप्रेनर्स, मॅरिड वुमन, किंवा इथं काय दिलं बघा, लघु उद्योजक, विवाहित आणि स्त्रिया. लघु उद्योजक, विवाहित आणि स्त्रिया. आता मला सांगा, काही स्त्रिया विवाहित पण असतील, लघु उद्योजक पण असतील, बरोबर. काही स्त्रिया, आता हा जर तुम्ही घेतला तर मला सांगा, म्हणजे सगळ्या स्त्रिया विवाहित असल्या पाहिजेत, त्याच लघु उद्योजक असतील, असं काही स्टेटमेंट असू शकतं का. त्यामुळे हे चुकलेलं आहे आपलं, बरोबर. इथं समजा आपण घेतलं लघु उद्योजक, इथे घेतलं स्त्रिया आणि इथं घेतलं आपण विवाहित. मग याचा अर्थ थोडीच असं आहे की ज्या विवाहित नाही त्या लघु उद्योजक नसतात, तसं पण होऊ शकत नाही. त्यामुळं इथं बघा, हा पर्याय क्रमांक C बरोबर आहे. का बरं, बघा, काही स्त्री, हा लघु उद्योजकचा ग्रुप आहे, हा आहे समजा लघु उद्योजकचा, हा आहे विवाहित स्त्रियांचा ग्रुप, आणि हा आहे विवाहित स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, आणि हा स्त्री आहे. म्हणजे काही विवाहित स्त्रिया आहेत ज्या की लघु उद्योजक असू शकतात. हा त्यांचा काय झाला, कॉमन झाला पार्ट. म्हणजे हा पर्याय क्रमांक C बरोबर आहे की काही लघु उद्योजक पण आहेत, काही विवाहित पण आहेत आणि काही स्त्रिया पण आहेत. मग कोणी विवाहित नसतील किंवा कोणी लघु उद्योजक नसतील, कोणाचा जॉब दुसरा असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक C ह्या ज्या स्टेटमेंटनुसार पर्याय क्रमांक C बरोबर आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट पर्याय दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ करेक्ट ऑर्डर. आपण जो मगाशीचा प्रश्न बघितला होता आपला रूमचा, त्याच्यामध्ये आपण पाया केला, नंतर फ्लोअर केलं, नंतर विंडो वॉल्स बांधल्या, नंतर विंडो, नंतर छप्पर आला, नंतर वॉल आपली रूम तयार झाली. तसंच इथं दिलेलं आहे बघा, दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी आणि आजार. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये लॉजिकल काय समजतं आपल्याला, की लोकसंख्या वाढली, हे झालं, मृत्यू. आता मला सांगा, दारिद्र्यामुळे काय होतं, आजार वाढतात, आपल्याला एक समजतं. किंवा आजारामुळे मृत्यू होतो, आजारामुळे काय होतो, मृत्यू होतो, हे समजतं आपल्याला. माणूस आजारी पडतं, मृत्यू होतो. म्हणजे 5 नंतर 3 पाहिजे. 5 नंतर 3 कुठं कुठे आहे, 5 नंतर 3 इथं आहे का, नाही आहे, इथं आहे का, नाही आहे. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन कटले. का बरं आपण ऑप्शन काढले आपण,
आजार पडल्यानंतर माणूस मृत्युमुखी पडतो, डायरेक्टली मृत्यू म्हणजे होतो, पण त्याला काहीतरी रिझन लागतं. हार्ट अटॅक येतो किंवा कोणी आजारी पडतं, ताप येतो, सर्दी खोकला, आजारी पडल्यानंतर माणूस मृत्युमुखी पडतो. त्यामुळं 5 नंतर 3 ऑप्शन आलं पाहिजे, हे समजलं. आता सिरीज बघू, सिक्वेन्स बघूया. ह्यांनी काय केलं, सगळ्यात पहिले समजा ऑप्शन ए नुसार 4 घेतलं. तुम्हाला सांगा, बेरोजगारी वाढल्यामुळे लोकसंख्या वाढते का? तर नाही. बेरोजगारी वाढल्यामुळे लोकसंख्या वाढते का? तर नाही. हे स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. तर काय म्हणू शकतो आपण बघा, लोकसंख्या वाढली, बरोबर आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे काय झाले बघा, लोकसंख्या वाढली सगळ्यात पहिले. नंतर लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं की बेरोजगारी वाढत चालली. बेरोजगारी 2 नंतर 4. बेरोजगारी वाढल्यामुळे काय झालं, लोकांना दारिद्र्य आले, लोकांना जॉब वगैरे राहिले नाही, लोक अनएम्प्लॉईड झाले, लोकांना जॉब नाही आहे. मग लोक काय झाले, दारिद्र्य झाले, लोकांना म्हणजे घरामध्ये प्रॉब्लेम झाले किंवा पैसे नाही आहेत, त्यामुळे लोक आजारी पडले आणि आजारी पडले मृत्युमुखी झाले. त्यामुळे पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर पाहिजे, पर्याय क्रमांक बी सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हां, जर एका संकेताच्या आधारे QT एक्सेलचे रूपांतर OPTG किंवा QT एक्सेलला त्यांनी काय लिहिलं, OPTG असं लिहिलं, तर त्याच संकेताच्या आधारे GKNS चे रूपांतर काय असेल? म्हणजे बघा, आता मी परत काढतो. QTXL कसं लिहिलं त्यांनी बघा, OPTG म्हणजे QT एक्सेलच्या ऐवजी त्यांनी OPTG लिहिलं. आता तुम्हाला जर ABCD आपल्याला व्यवस्थित सगळ्यांना येते, बरोबर. मग Q नंतर बघा, O आणि Q चा गॅप किती झाले, OMNO PQ, O नंतर P आणि Q, म्हणजे Q पासून O पर्यंत यायला -2 लागले. बघा, Q पासून O पर्यंत यायला -2. का बरं? Q च्या अगोदरचे 2 अक्षर समजा, किंवा ठीक आहे आपण काय करूया, खाली इथे ABCD काढून दाखवतो तुम्हाला. ABCDEFGHIJKLM अशा पद्धतीनंच ABCD कंपल्सरी लिहायची, जेणेकरून काय होईल की तुमचं आन्सर लगेच येतं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता मला सांगा, Q पासून O, Q च्या ऐवजी O लिहिला, Q च्या ऐवजी O लिहिला म्हणजे किती बरं, -2 न पाठीमागा आला, लिहिला मी. T च्या ऐवजी P लिहिला, T च्या ऐवजी P, 1 2 3 4 -4, इथे बघा -2चा डिफरन्स, इथे -4चा डिफरन्स. ठीक आहे. X च्या ऐवजी T लिहिला, X च्या ऐवजी T, 1 2 3 4 -4चा डिफरन्स. आणि L च्या ऐवजी काय लिहिला, परत G लिहिला, L च्या ऐवजी G लिहिला, 1 2 3 4, आणि हे बघा L च्या ऐवजी G, 1 2 3 4 आणि 5, -5 पाहिजे इथं, बरोबर. T च्या ऐवजी P लिहिला बघा, 1 2 3 4, बरोबर. T च्या ऐवजी चौथा अक्षर, T नंतर चौथा अक्षर, 1 2 3 4, Q नंतर किती अक्षर आहे, ओचं दुसरं अक्षर आहे, T नंतर Pचं 1 2 3 4 चौथा अक्षर आहे, X नंतर Tचं 1 2 3 चौथा अक्षर आहे, बरोबर. L नंतर G, 1 2 3 4 पाचवा अक्षर आहे. समजतं? अशा पद्धतीनं सिरीज आहे. मग आता इकडे काय दिलं त्यांनी, GKNS चे रूपांतर काय होईल, GKNS बघा, GKNS, तर G नंतर दुसरं अक्षर पाठीमागं, G नंतर दुसरं अक्षर 1 आणि 2 म्हणजे E पाहिजे, E पाहिजे, -2 केला मी. ठीक आहे. नंतर GK, K नंतर चौथा अक्षर पाठीमागं, K नंतर चौथा अक्षर 1 2 3 4 EG, काय आलं, EG. नंतर परत चौथं म्हणल्यावर N नंतर चौथं, N नंतर चौथं 1 2 3 4 EG J, आणि S नंतर किती, पाचवा अक्षर पाहिजे, 1 2 3 4 5 म्हणजे EGJN. बघा EGJN. तर मला वाटतं पर्याय क्रमांक C बघा, इथं H आहे, H च्या ऐवजी एकतर पर्याय ह्यांचं चुकलं असणार आहे किंवा प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी असणार आहे, तर इथं H च्या ऐवजी काय पाहिजे, EGJN पाहिजे. जर असं असेल तर हा पर्याय बरोबर आहे, किंवा मग काय म्हणू शकतो की ह्याच्यापैकी कोणतं उत्तर नाही. तर समजा EGJN आपलं उत्तर पाहिजे, जे की पर्याय इथं H च्या ऐवजी जर G घेतला तर बरोबर येतो, किंवा काय म्हणू शकतो आपण, हा पर्याय प्रश्न चुकीचा असू शकतो. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आपण घेत आहोत. तुम्हाला क्वेश्चन अगोदर आलेले आहेत 2025ला म्हणा, किंवा 24ला किंवा 23ला असे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत. ठीक आहे, सॉरी 25ला नाही, 24-23चे प्रश्न आहेत. हां, काय दिलं बघा आपल्याला, बोर्नविटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, बरोबर. ठीक आहे. कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो बघा, बाय ड्रिंकिंग बोर्नविटा विथ वॉटर, बोर्नविटा आणि वॉटर जर पिलं तर आपल्याला शक्ती मिळते, असं ह्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. एनर्जी. बाय ड्रिंकिंग मिल्क विथ वॉटर, मिल्क आणि वॉटर सुद्धा पिलं आपण तरी पण आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. ठीक आहे. देअरफॉर बाय ड्रिंकिंग वॉटर वन गेट्स एनर्जी, फक्त पाणी पिल्याने शक्ती मिळू शकते का, नाही, ह्याच्यामध्ये बोर्नविटा आणि ते मिल्क ॲड केल्यामुळे शक्ती मिळते, असं त्यांचं म्हणणं आहे. मग याचा अर्थ असं थोडी होतो की पाणी पिल्याने शक्ती मिळते. मग हे काय आहे, फॅलेसीचं उदाहरण आहे. फॅलेसी म्हणू शकतो, किंवा ह्याला काय म्हणू शकतो मराठीमध्ये, हेत्वाभास. म्हणजे हे चुकीचं आहे किंवा फॉल्स, आपण जे इन्फरन्स म्हणजे ह्यांचं जे म्हणणं आहे
हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे, किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो फॅलसी किंवा मराठीमध्ये म्हणतो हेतुआभास. ठीक आहे, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. पाणी पिल्याने एनर्जी भेटते असं ह्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे, कारण एनर्जी हे बोर्नविटा प्लस बोर्नविटा आणि मिल्क ह्या गोष्टी ॲड केल्यामुळेच पाण्यामध्ये एनर्जी भेटते, नुसतं पाणी पिल्याने एनर्जी भेटत नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी निष्कर्ष सांगा. बघा, सर्व पक्षी पांढरे आहेत. बघा, सर्व पक्षी पांढरे आहेत. मग काय करू शकतो मी आता, समजा हे पक्षीचा असा आहे घेतो, सर्व पक्षी पांढरे आहेत. ठीक आहे, हा झाला पांढरे, हा युनिव्हर्सल सेट किंवा आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये सगळ्यात मोठा सेट, म्हणजे मराठी शब्द आठवत नाही. ठीक आहे, आता सर्व पक्षी पांढरे आहेत, सर्व पक्षी पांढरे आहेत, सर्व पोपट पक्षी आहेत. मग पोपटचं पण इथे ह्याच्यामध्ये येणार बघा, पोपट, सर्व पोपट, पोपटचा सेट ह्याच्यामध्ये येणार. बघा, सर्व पोपट पक्षी आहेत, दुसरं, नंतर सर्व पक्षी पांढरे आहेत. ठीक आहे, हे झाले 2 स्टेटमेंट झाले आपले. ओके, 2 स्टेटमेंट आपण केले. निष्कर्ष 1, काही पक्षी पांढरे आहेत. बघा, काही पक्षी पांढरे आहेत, तर सर्व पक्षी पांढरे आहेत तर काही पक्षी पांढरे आहेत, हे बरोबर असणार आहे. बरोबर, ठीक आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, 1 बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर 1 आणि 2 मध्येच पाहिजे. ठीक आहे, नंतर का बरं 2 मध्ये काही, पहिल्या स्टेटमेंट बरोबर आलेले, तिसऱ्या चौथ्या स्टेटमेंटचं काही बघायची सुद्धा गरज नाही आपल्याला. काही पोपट पांढरे आहेत, काही पोपट पांढरे आहेत, तर काही नाही, सगळेच पोपट पांढरे आहेत, तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व पोपट हिरवे आहेत, हिरव्याचं त्यांनी काही सांगितलेलंच नाही आपल्याला. सर्व पोपट हिरवे आहेत हे नॅचरली किंवा आपल्या सध्याच्या म्हणजे आपल्याला माहिती ही गोष्ट की पोपट पांढरे आहेत, ही गोष्ट बरोबर आहे. पण सर्व पोपट पांढरे आहेत हे इथं स्टेटमेंट त्यांनी काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. काही पक्षी पांढरे नाहीत, हे माहीत नाही आपल्याला, आहेत का नाही हे आपण कसं सांगू शकतो. तर काही पक्षी पांढरे नाहीत हे आपल्याला काही सांगू शकत नाही आपण. का बरं नाही सांगू शकत, कारण सर्व पक्षी पांढरे असतील. बघा, पक्षीच्या आतमध्ये, पक्षी हा सेट पांढऱ्याच्या आतमध्ये आला, म्हणजे सर्व पक्षी पांढरे कंपल्सरी आहेतच, तर काही पक्षी पांढरे नाहीत हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळं स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2, 1 आणि 2 बरोबर असणारा पर्याय कोणता आहे आपला, एकच आहे. किंवा तुम्हाला मी काय सांगितलं बघा, पहिला क्वेश्चन, पहिला पर्याय मला बरोबर सापडला होता. मी तुम्हाला काय म्हटलो, तिसरा आणि चौथा कट करून टाका. का बरं, की पर्याय क्रमांक 1 तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कुठंच नाही आहे, त्यामुळे आपल्या इथे 2 कटून गेले, राहिले हे 2. ह्या दोघांमधलं मला दुसरं समजा समजलं नाही, पण तिसरं समजलं मला की हे चुकीचंच आहे, याचा अर्थ हा सुद्धा स्टेटमेंट उडाला, मग राहिला ऑटोमॅटिकली आपला पर्याय क्रमांक 1 जे की आपलं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हा, खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमधील संबंध दर्शवते. आता बघा, वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता, स्त्रिया आणि माता. आता जर आपण घेतला हा सेट, हा कशाचा सेट आहे, सर्व स्त्रियांचा सेट आहे. सॉरी, हा कशाचा सेट आहे, सर्व स्त्रिया, बरोबर, म्हणजे ज्या फिमेल असतील, बरोबर, दिलं असेल बघा, वुमन, सगळं वुमनचा सेट आहे समजा तो. आता सर्व वुमन, आता माता कोण होऊ शकतं, ज्या वुमन म्हणजे वुमनच व्यक्ती आहे किंवा लेडीजच काही माता बनू शकते, त्यामुळे ते कशामध्ये येणार आहे, ती ह्याच्या आतमध्ये येणार आहे, तो ह्याच्या आतमध्ये. का बरं, की सर्व माता स्त्रिया आहेत, ऑटोमॅटिकली समजतं ना आपल्याला, सर्व माता स्त्रिया असणारच आहेत. बरोबर, सर्व स्त्रिया माता नाही आहे, सर्व माता म्हणजे ज्या लेडीज काय म्हणू शकतो आपण त्याला, मदर आहेत, त्या सगळ्या स्त्रिया आहेत, त्यामुळे माता हा त्याच्या आतमध्ये आला. बरोबर, आणि वैयक्तिक खेळाडू, मग आता वैयक्तिक खेळाडू मला सांगा, एक तर तुमचं बघा अशी डायग्राम येऊ शकते, वैयक्तिक खेळाडू इकडे सेपरेट येऊ शकते, किंवा वैयक्तिक खेळाडू अशी डायग्राम येऊ शकते. कोणती, एक अशी येऊ शकते. का बरं अशी येऊ शकते, काही माता वैयक्तिक खेळाडू पण असतील, काही स्त्रिया वैयक्तिक खेळाडू पण असतील, त्यामुळे ह्याला कट केलेली अशी डायग्राम येऊ शकते. मग अशी डायग्राम आहे का, कशी, हे दोघांमधली बघा, ही डायग्राम आहे, पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर आहे. ही डायग्राम नाही आहे, कशी डायग्राम नाही आहे बघा, फक्त माता आणि स्त्रिया आणि शेवट वैयक्तिक खेळाडू सेपरेट, अशी डायग्राम आहे का. जर अशी असती तर मग हे उत्तर किंवा हे उत्तर असतं, पण अशी डायग्राम पण त्यांची बरोबर येऊ शकते, पण त्यांनी तशी दिलेली नाही, त्याच्यामुळं ही योग्य डायग्राम आहे. काही माता खेळाडू पण आहेत, काही स्त्रिया खेळाडू पण आहेत, बरोबर, किंवा काही खेळाडू माता पण आहेत, अशी ही तिघांची इंटरलिंकिंग येऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हां, मगाशी जो प्रश्न बघितला आपण, कोण पुढं आहे कोण पाठीमागे आहे, तसाच प्रश्न दिलेला आहे बघा. काय दिलं बघा आपल्याला, गाडीच्या डब्यात प्रवेश करताना अनिल श्यामच्या पुढे होता. इथे लिहितो बघा, अनिलसाठी हे लिहितो किंवा नाव लिहितो, अनिल श्यामच्या पुढे होता. ठीक आहे, हु वॉज अहेड ऑफ, अनिल वॉज अहेड ऑफ द श्याम, हु वॉज अहेड ऑफ द किरण. हु म्हणजे कोण, अनिल. हु वॉज, व्हाईल एंटरिंग इन टू द ट्रेन, ट्रेनमध्ये चढताना अनिल वॉज अहेड, अनिल पुढे होता, कोणाच्या, श्यामच्या पुढे होता. श्याम, हु वॉज अहेड ऑफ द किरण. श्याम, हु वॉज म्हणजे कोण, श्यामबद्दल बोलतायत. हु वॉज अहेड ऑफ द किरण, मग किरणच्या पुढे कोण होता, श्याम होता. ठीक आहे, इथं समजलं.
अनिल वाज बिहाइंड श्वेता. अनिल वाज बिहाइंड श्वेता. श्वेताच्या पाठीमागं अनिल आहे. विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट ऑर्डर. बघा ऑर्डर सापडले आपल्याला. आता बघा विच ऑफ द फॉलोइंग ऑर्डर शोज द करेक्ट ऑर्डर ऑफ द एंट्री इन टू द ट्रेन. समजा ही ट्रेन आहे, तर ट्रेनमध्ये सगळ्यात अगोदर कोण जाणार, तर सगळ्यात अगोदर जाणार श्वेता, नंतर जाणार अनिल, नंतर जाणार श्याम, नंतर जाणार किरण, जो की आहे पर्याय क्रमांक सी किंवा इकडचा पर्याय क्रमांक सी. दोन्ही पण म्हणजे मराठीमध्ये एक इंग्लिशमध्ये. समजतं. जे स्टेटमेंट दिले त्याच स्टेटमेंटला आपण डिफरन्शिएट करून उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हां, जर LONQ याचे रूपांतर JMLO असे होत असेल. बघा LONQ ह्याचं रूपांतर काय झालं JMLO, तर त्या तत्वांच्या आधारे CDJMचं रूपांतर काय होतं, CDJMचे रूपांतर काय होते. आता बघा सिक्वेन्स. आता मला सांगा जे नंतर L किती बरं, GHIJ KL, म्हणजे Lच्या अगोदर -2, म्हणजे बघा इथं -2 नंतर L आला, -2 नंतर L आला. नंतर MNO किंवा ओच्या नंतर ओच्या पाठीमागं 2 घरे गेल्यानंतर M भेटला, किंवा LMN -2, MOPQ -2. हे सर्व -2चे करायचे. म्हणजे जे दिलेल्या संख्या आहेत त्याच्यामधनं पाठीमागं 2 अक्षरे यायचं आपल्याला. म्हणजे बघा Lच्या अगोदर 2 अक्षरे कोणते, Lच्या अगोदर काय येतं बरं सांगा बरं, जे के येतं, केच्या अगोदर काय येतं जे येतं. बरोबर. ह्यांच्या दोघांच्या मध्ये कोण आहे, के आहे. M ह्यांच्या दोघांच्या मध्ये N आहे, ह्यांच्या दोघांच्या मध्ये M आहे, ह्याच्यामध्ये P आहे. म्हणजे हे अक्षर सोडले की ऑटोमॅटिकली आपलं पुढचं अक्षर येतं. बरोबर. तसं मग ह्याच्या अगोदर काय येतं, मला 2 अक्षर सोडायचे. -2चा सिरीज आहे आपल्याला. मग Cच्या अगोदर 2 घरं. बरोबर. म्हणजे ए पाहिजे. Cच्या अगोदर बघा काय दिलं त्यांनी, LONQचे रूपांतर J मध्ये होते. ठीक आहे. तर जी आहे ना इथं GDJM, तर Gच्या अगोदर 2 घरं. मग मला सांगा ABCDEFG. मग E म्हणजे -2ने जर पाठीमागावलो आपण तर आपल्याला भेटतं E भेटतं. -2ने पाठीमागावलो आपल्याला E मिळतं. नंतर Dच्या अगोदर 2 घरं. मग BCD इथे येणार B. EB आहे का कुठं, आहे EB. बघा पर्याय क्रमांक एकाच ठिकाणी. बाकीचे सॉल्व करायची सुद्धा गरज नाही आपल्याला. बाकीचे सॉल्व करायची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही -2ने या किंवा इकडून वरती जा 2 घर पहा. KLM GHIJ BCD EFG. बघा हे असे मधले शब्द आले. म्हणजे EBHK पूर्ण सोडवायची पण गरज नाही आपल्याला. फक्त EBचे स्टार्टिंग किंवा EB फक्त पर्याय क्रमांक 1 मध्येच मी एवढं सोडवलं. बाकीच्या ठिकाणी EC आहे, EH आहे, EC आहे. मग पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आपलं जे की आपण लिहिलेलं आहे. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन. हां, पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या विधानाचे बरोबर वर्णन करतो. बघा बरोबर वर्णन करतो. आता हे काय दिलं आपल्याला बघा, ऑल ॲनिमल्स डाय, किंवा बघा सर्व प्राणी मरते आहेत. बघा सर्व प्राणी, इथं काय लिहिलो, मरते म्हणजे मरतात किंवा मरू शकतात. सर्व प्राणी मरते आहे. बरोबर. ठीक आहे. मरते आहे. किंवा इंग्लिशमध्ये काय दिलं, ऑल ॲनिमल्स डाय, सर्व प्राणी मरतात. ठीक आहे. समजलं आपल्याला. मनुष्य एक प्राणी आहे. मनुष्य एक प्राणी म्हणजे मनुष्य कुठे येणार बरं, इथं छोटासा येणार, इथं म्हणजे ह्याच्या आतमध्ये येणार मनुष्य ह्याच्या आतमध्ये येणार. मनुष्य प्राणी आहे, प्राणी मरते आहेत. तर प्रत्येक मनुष्य मरते आहे, प्रत्येक मनुष्य मरतो. बरोबर. प्रत्येक मनुष्य मरतो हे परसेप्शन आहे का काय, तर हे इन्फरन्स आहे किंवा अनुमान आहे. म्हणजे आपण जे इन्फरन्स, बघा मराठीत तुम्हाला समजणार नाही, पण तुम्ही जर इंग्लिशमध्ये बघितलं तर परसेप्शन म्हणजे आपण त्याच्याबद्दल ग्रह केला. हे ग्रह केलेलं आहे का नाही आहे, तर इन्फरन्स आहे. हे खरं शब्द आहे किंवा हे खरी गोष्ट आहे. तर सर्व प्राणी मरतात हे इन्फरन्स आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आला आपलं. नेक्स्ट काय दिलं बघा आपल्याला, परत तेच दिलं बघा आपल्याला, स्त्रिया बहिणी माता. स्त्रिया बहिणी माता किंवा इंग्लिशमध्ये काय दिलं बघा, वुमन सिस्टर मदर. तर सगळ्यात पहिले काय बघा, वुमनचा कॉलम येणार. म्हणजे सगळ्यात मोठं कोण आहे, वुमन. वुमनमध्ये काय येणार, मग सगळ्या वुमन. मग कोणी काय असतील, कुणी असतील माता. वुमनच्या आतमध्ये कोण येणार बघा, वुमनच्या आतमध्ये माता येणार, माताचा कॉलम येणार. किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मदर्स म्हणतो. ठीक आहे. किंवा मराठीत लिहितो माता. ठीक आहे. इथं झाला स्त्रिया, हा झाला माताचा. मग बहिणी. बरोबर. मग काय दिलं आपल्याला, बहिणी. आता मला सांगा बहिणी, मग काही वुमन माता असतील, कोणी बहिणी असतील, मग बहिणी असं पण येऊ शकतो ना. वेगळा कशामुळे येणार, तर काही माता एकमेकांच्या बहिणी असतील, काही नसतील. मग हा येणार बहिणीचा कॉलम, हा येणार बहिणीचा, म्हणजे बहिणीचा सेट येणार. मग त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर. इथं काय दिलं त्यांनी, वेगवेगळं दिलं. मग माता आणि बहिणी वेगळ्या कशा काय असू शकतात, म्हणजे असू पण शकतात पण एकत्र असू शकतात ना. काही माता बहिणी असू शकतात. हे तर येणारच नाही, सगळे एकत्र येणार नाही. आणि हा पण येणार नाही,
कारण बहिणी आणि बहिणी कोण आहेत, सगळ्या वुमन मोठा सेट आहे, त्याच्या आतमध्ये सगळ्या आकृती आल्या पाहिजे, म्हणजे 3 पैकी पाहिजे, चौथा तर नाहीच पाहिजे. त्याच्यामध्ये हे 2 वेगवेगळे असल्यामुळे जमत नाही. आणि हा सगळ्यांच्या एकमेकात म्हणजे सगळ्यात मोठा युनिव्हर्सल सेट हा आला, मग सगळ्या बहिणी माता आहेत, सगळ्या माता बहिणी असं पण होत नसतं. त्यामुळे पर्याय क्रमांक बी, काही माता बहिणी असू शकतात किंवा काही बहिणी माता असू शकतात, आणि सगळ्या ह्या माता आणि बहिणी वुमनच्या अंडर येतात, ठीक आहे, किंवा स्त्रियाच्या अंडर येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत. ठीक आहे. सर्व खेळाडू रागीट आहेत. बघा, सर्व खेळाडू रागीट आहेत. आता मी काय करतो, खेळाडू लिहितो फक्त इथं. सर्व खेळाडू रागीट आहेत. रागीटचा हा मोठा. का बरं? सर्व खेळाडू रागीट आहेत. तर खेळाडूच्या जो सीट आहे तो मध्ये येणार आणि बाहेर येणार रागीटचा. सर्व खेळाडू रागीट आहेत. काही राजकारणी रागीट आहेत. काही राजकारणी रागीट आहेत. हे राजकारणीचा सेट आला. त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की काही राजकारणी खेळाडू पण आहेत, नाही, फक्त रागीट आहे. रागीटच्या मग थोडं त्यांनी कट केलं, म्हणजे हे थोडं हा राजकारणी पण आहे, रागीटचा पार्ट आहे, दोघं एकत्र पार्ट आहे. तर पहिला निष्कर्ष काय आहे, काही राजकारणी रागीट नाहीत. तर ह्यांनी काय दिलं बघा, काही राजकारणी रागीट आहेत, तर काही राजकारणी रागीट नाहीये. तर काही राजकारणी रागीट नाही, तर काय म्हणू शकतो आपण, हे उरलेले समजा रागीट असतात किंवा नसतात, तर स्टेटमेंट बरोबर आहे, रागीट नसतील, हे बरोबर आहे. आणि काही खेळाडू राजकारणी आहेत, तर खेळाडू आणि राजकारणी एकमेकांना कट करतात का, टच करतात का, तर नाही, हा स्टेटमेंट चुकीचा आहे. मग फक्त निष्कर्ष एकच आहे, बरोबर. फक्त निष्कर्ष काय, निष्कर्ष 1, मग काय म्हणू शकतो आपण, फक्त 1, निष्कर्ष 1 फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर, किंवा 1 ओनली, पर्याय क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हां, तर आतापर्यंत आपण म्हणजे तुमची PYQ आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले बऱ्यापैकी सगळेच. मॅक्झिमम जो आपला रिजनिंगचा पार्ट आहे, रिजनिंगचे क्वेश्चन्स आपण बऱ्यापैकी कव्हर केले आहेत. असेच क्वेश्चन लेक्चर आपण कंटिन्यू घेणार आहोत. पेपर 1चे जे तुमचा जो पेपर 1चा पार्ट आहे, तो सगळाच पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा काही असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही जो की आपल्या पहिल्या PPTला म्हणू शकतो आपण, किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला पण जॉईन करा, आणि टेलिग्राम चॅनल त्याला जॉईन करा. आणि कोणत्याही ह्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल, किंवा कोणत्याही म्हणजे फॉर्मबद्दल डाऊट असेल, किंवा कशाचे एखादे कोणती वैयक्तिक गोष्ट की जे अभ्यासाशी रिलेटेड आहे, तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा, त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितच देण्यात येईल. थँक्यू.